नमस्कार बालमित्रांनो, मिशन स्कॉलरशिप या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या अभ्यास वर्गात आपले स्वागत आहे। आज आपण इंग्रजी विषयाच्या युनिट 3 पंक्च्युएशन मार्क्स या इंग्रजी विषयाच्या निर्धारित अभ्यासक्रमातील घटकाचा अभ्यास करणार आहोत। पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह। विरामचिन्ह हा घटक तसंही आपण अगदी लहानपणापासून इयत्ता पहिली पासून अभ्यासात आलो आहोत। डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या शिक्षकांनी आपल्याला हा घटक शिकवलेला आहे। यामध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह या चिन्हांची आपल्याला ओळख आहे। परंतु इंग्रजी विषयाचा विचार करता यामध्ये या चिन्हांच्या व्यतिरिक्त कॅपिटलायझेशन आणि ॲपॉस्ट्रॉफ या दोन नवीन चिन्हांची ओळख आपल्याला इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना होते। तर विरामचिन्हे म्हणजे काय? आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी त्यामध्ये चढ उतार होत असतात, परंतु तेच लिखाण ज्यावेळी आपण वाचतो, लिहिलेले वाचतो, त्यावेळी आपण त्यामध्ये जर त्या चिन्हांचा वापर असेल तर त्यानुसारच ते लिखाण आपण वाचत जातो। त्यामुळे ही चिन्हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। पंक्च्युएशन म्हणजे काय? पंक्च्युएशन इज द आर्ट ऑफ पुटिंग इन करेक्ट मार्क्स, पॉइंट्स और स्टॉप्स इन द अप्रोप्रिएट प्लेसेस व्हाइल रायटिंग। पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हे। ज्यावेळी आपण एखादं वाक्य, एखादा उतारा, एखादा संवाद लिहित असतो त्यावेळी त्या योग्य जागी योग्य त्या चिन्हांचा वापर, जिथे आपण थांबतो, थोड्या वेळासाठी थांबतो, त्यावेळी तिथे योग्य त्या चिन्हांचा वापर आपण करतो, त्यालाच विरामचिन्हे असे म्हणतात। इंग्रजीमधल्या विरामचिन्हांमध्ये आपण स्कॉलरशिपसाठी कॅपिटलायझेशन, फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क आणि ॲपॉस्ट्रॉफ या 5 चिन्हांचा वापर कसा करावा हे समजून घेणार आहोत आणि त्यावर आधारित आपण काही प्रश्न सुद्धा सोडून बघणार आहोत। फुल स्टॉप हे चिन्ह तुम्हाला माहित आहे। फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम, एक टिंब आपण वाक्य संपल्यानंतर देतो। कॉमा म्हणजे स्वल्पविराम, स्वल्पविराम आपण केव्हा वापरतो या संबंधी आपण नंतर बघणार आहोत। क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गार चिन्ह आणि ॲपॉस्ट्रॉफ हे इंग्रजी विषयातील एक नवीन विरामचिन्ह आहे। या 4 फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क आणि ॲपॉस्ट्रॉफ या 4 चिन्हांविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत। कॅपिटलायझेशन याविषयी या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे कॅपिटलायझेशन। पंक्च्युएशन मार्क्स मधला कॅपिटलायझेशन हा या फक्त घटकाचा एका यावेळी आपण अभ्यास करणार आहोत। कॅपिटलायझेशन म्हणजे काय? तर कॅपिटल लेटर्सचा वापर वाक्यात कोठे आणि कोणत्या वेळी करतात। आपल्या मराठी भाषेमध्ये आपली एकच लिपी असल्यामुळे असा प्रश्न कधी आपल्याला यापूर्वी पडला नाही, परंतु इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना मात्र आपले शिक्षक बऱ्याच वेळा सांगत असतात की वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटर्सने कर, नावाची सुरुवात कॅपिटल लेटरने कर। मग त्याचे काही नियम आहेत, ते नियम आधी जाणून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण जे प्रश्न सोडवू त्यावेळी आपल्याला त्याचा निश्चित उपयोग होईल। तर कॅपिटलायझेशनचे काही नियम आहेत। त्यातला पहिला नियम आहे ऑलवेज कॅपिटलाइज द फर्स्ट लेटर इन सेंटेन्स, म्हणजे वाक्याची सुरुवात करताना जो पहिला शब्द असेल त्यातील पहिले अक्षर हे नेहमी कॅपिटल असावे। दुसरा नियम आहे ऑलवेज कॅपिटलाइज नेम्स अँड प्रॉपर नाउन्स, म्हणजे नाव, व्यक्तीचं, वस्तूचं, वास्तूचं, एखाद्या स्थळाचं नाव, त्याला आपण मराठीमध्ये विशेष नाम किंवा इंग्रजीमध्ये प्रॉपर नाउन म्हणतो, ते सुद्धा नेहमी त्याचं सुद्धा पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असावं असा इंग्रजीमध्ये एक संकेत आहे। मग प्रॉपर नाउन्स किंवा नाव म्हणजे काय? द नेम्स ऑफ स्ट्रीट, एखाद्या रस्त्याला दिलेलं नाव, सिटीज, शहरांची नावं। आता आपला जिल्हा सिंधुदुर्ग आहे, तालुका सावंतवाडी आहे, मग ज्यावेळी आपण ही नावं लिहितो त्यावेळी सावंतवाडीमधला एस हा आपण नेहमी कॅपिटल लिहितो, सिंधुदुर्गमधला एस कॅपिटल लिहितो, महाराष्ट्रामधला एम कॅपिटल लिहितो। अशी अनेक शहर जगभरातली ती नावं स्पेसिफिक नावं असतात, म्हणजे त्यांना प्रॉपर नाउन म्हणतो, म्हणून त्यांच्या शब्दाची सुरुवात पण नेहमी कॅपिटल लेटर्सने केली पाहिजे। स्टेट्स म्हणजे राज्ये, बुक एखादं विशिष्ट पुस्तक असतं, आपले धर्मग्रंथ आहेत त्याला आपण होली बुक्स म्हणतो, त्यांची सुद्धा आपला रामायण, महाभारत
त्यानंतर बायबल, कुराण हे जे धर्मग्रंथ आहेत त्यांच्या नावांची सुद्धा सुरुवात नेहमी कॅपिटल लेटर्सने केली जाते. न्यूजपेपर, आपले टाइम्स ऑफ इंडिया वगैरे सारखे जे न्यूजपेपर्स आहेत त्यामध्ये पण तुम्ही निरीक्षण केलं असेल तर त्याचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं. ट्रेन्स, त्याच्यानंतर शिप्स वगैरे अनेक जे प्रॉपर नाउन्स आहेत एखाद्या वस्तूला, वास्तूला, स्थळाला, व्यक्तीला, पुस्तकाला अनेक अशा गोष्टी आहेत ज्याला दिलेलं एक स्पेसिफिक नाव किंवा त्या नावानेच ते ओळखलं जातं, दुसरं काहीही नाही. ताजमहाल ही एक वास्तू आहे, मग ताजमहालमधला टी हा नेहमी कॅपिटलच आपण काढतो. अशी अनेक ठिकाणं आहेत, अशा अनेक मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारकं आहेत, त्यांच्या नावाची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरने करावी असा नियम आहे. तिसरा आहे ऑलवेज कॅपिटलाइज डेज, मंथ्स अँड हॉलिडेज. डेज म्हणजे आपले आठवड्याचे दिवस, त्यांच्या नावांची सुरुवात पण नेहमी कॅपिटल लेटर्सने असावी. मंथ्स जानेवारी टू डिसेंबर. त्यानंतर हॉलिडेज म्हणजे ख्रिसमस आहे, दिवाळी आहे, गणेश चतुर्थी आहे, होळी आहे, हे आपल्या सुट्ट्या किंवा आपले सण आहेत, त्यांची नावाची सुरुवात सुद्धा नेहमी कॅपिटल लेटर्सने असावी. ऑलवेज कॅपिटलाइज टायटल्स लाईक डॉक्टर, मिस्टर, मिसेस अँड मिस. ही जी आपण उपाधी देतो, एखाद्या नावाच्या पुढे लावलेली उपाधी असते त्याची सुरुवात सुद्धा नेहमी कॅपिटल लेटर्सने करावी असा एक नियम आहे. त्यानंतर पाचवा नियम आहे द फर्स्ट वर्ड इन अ कोटेशन. म्हणजे एखादी म्हण, एखादा सुविचार इंग्रजीमध्ये लिहिलेला असतो त्यावेळी त्याची सुरुवात सुद्धा कॅपिटल लेटर्सने करावी. किंवा आपण संवादामध्ये ही सेड, शी सेड यानंतर आपण जे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे आपण वाक्य लिहितो त्याची सुरुवात सुद्धा कॅपिटल लेटर्सने करावी. आणि सहावा नियम आहे द वर्ड दॅट नेम्स युअर सेल्फ. म्हणजे आय हा नेहमी कॅपिटल असावा. असे कॅपिटलायझेशनचे काही नियम आहेत आणि हे नियम जर आपल्याला व्यवस्थित माहीत असतील तर त्यावर आधारित येणारा कोणताही प्रश्न आपण सहसा चुकणार नाही. आता आपण कॅपिटलायझेशन या घटकावर आधारित काही प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी सेंटेन्स कंटेन. 2019चा हा प्रश्न आहे की खाली एक वाक्य दिलेलं आहे, ही ब्रॉट स्वीट्स फॉर रोहन अँड मीना. या वाक्यामध्ये किती कॅपिटल लेटर्स असली पाहिजेत. आता आपण जे या वाक्यामध्ये बघितलं तर तुम्हाला कॅपिटल लेटर्स असलेला शब्द दिसत नाहीये, पण या वाक्यामध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की किती कॅपिटल लेटर्स असली पाहिजे. तर इथे आपण हे जे नियम आहेत त्या नियमानुसार बघा, पहिला आपला नियम आहे ऑलवेज कॅपिटलाइज द फर्स्ट लेटर इन सेंटेन्स. मग हे जे वाक्य आहे या वाक्याची सुरुवात हीने झाली आहे पण एच कॅपिटल नाहीये, म्हणजे इथे हा एच कॅपिटल असला पाहिजे. म्हणजे हा एच कॅपिटल असला पाहिजे. त्यानंतर ही ब्रॉट स्वीट्स फॉर रोहन अँड मीना. रोहन आणि मीना ही प्रॉपर नाउन्स आहेत, एखाद्या व्यक्तीचं नाव आहे ते. मग त्यावेळी हा आर, रोहन मधला आर कॅपिटल असला पाहिजे आणि मीना मधला एम सुद्धा कॅपिटल असला पाहिजे. मग आपण आता किती कॅपिटल लेटर्स या वाक्यामध्ये बदल केली तर 3. मग पर्याय आपण बघा कुठचा आहे तर पर्याय क्रमांक 4, 3. आता आपण कॅपिटलायझेशनच्या दुसऱ्या एखाद्या नियमावर आधारित एक प्रश्न बघूया. विच वर्ड विल बिगिन विथ अ कॅपिटल लेटर इन द सेंटेन्स. खाली एक वाक्य दिलेलं आहे, आजी टोल्ड अस द स्टोरी ऑफ रामायण. या वाक्यामध्ये अजून कोणत्या शब्दाची सुरुवात ही कॅपिटल लेटरने झाली पाहिजे असा प्रश्न आहे. पर्याय आहेत स्टोरी, रामायण, अस आणि द. इथे आपण पर्याय नियम क्रमांक 2 बघत आहे, ऑलवेज कॅपिटलाइज नेम्स अँड प्रॉपर नाउन्स. म्हणजे एखादा, मगाशी मी स्पष्टीकरण देताना सांगितलेलं की धर्मग्रंथ असेल, एखादं पवित्र पुस्तक असेल किंवा एखादं पुस्तक त्याचं एखादं स्पेशल किंवा स्पेसिफिक नाव आहे, प्रॉपर नाउन आहे, तर त्या शब्दाची सुरुवात सुद्धा नेहमी कॅपिटल लेटर्सने झाली पाहिजे.
तर इथे आजी टोल्ड अस द स्टोरी ऑफ रामायण, इथे रामायण मधला आर हा कॅपिटल असला पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. आता आपण एक दुसरा प्रश्न बघूया. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स आर यूज इन द सेंटेन्स. म्हणजे खाली जे एक वाक्य दिलेले आहे त्या वाक्यामध्ये किती कॅपिटल लेटर्स वापरलेली आहेत त्यांची संख्या आपल्याला पर्याय शोधून लिहायची आहे. वाक्य आहे शी सेड डॉक्टर सुर्वे इज कमिंग ऑन मंडे इन देवसू, असं वाक्य आहे. त्यामध्ये आपण नियम क्रमांक 4 आणि 5 याचा थोडासा विचार करावा लागेल आपल्याला. तर चौथा नियम आहे ऑलवेज कॅपिटलाइज टायटल्स लाईक डॉक्टर, मिस्टर, मिसेस अँड मिस. जर अशा प्रकारची टायटल्स असतील तर ती नेहमी कॅपिटल असावी, त्यामुळे इथे डॉक्टर मधला डी कॅपिटल आहे. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटर्सने असावी, त्यामुळे एस कॅपिटल आहे. त्यानंतर वार, महिना यांची नावं सुद्धा कॅपिटल लेटर्सने सुरुवात असावी, म्हणून मंडेचं एम कॅपिटल आहे. गावाचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव त्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटर्सने असावी, म्हणून देवसूचा डी कॅपिटल आहे. मग आपण त्यानंतर हे सुर्वे, डॉक्टर सुर्वे हे सुद्धा एक प्रॉपर नाउन आहे, त्यामुळे त्याची सुद्धा सुरुवात कॅपिटल लेटरने झालेली आहे. मग शी मधला एस, डी, एस, एम आणि डी अशा प्रकारे 5 अक्षरे ही कॅपिटल्स आहेत. मग पर्यायामध्ये आपण बघू शकतो 5 हा अंक 3 नंबरचा पर्याय दाखवतो. आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी सेंटेन्स कंटेन. म्हणजे खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये किती कॅपिटल लेटर्स असावी असा प्रश्न आहे किंवा असली पाहिजे. वाक्य वाचूया. गीता टोल्ड मी दॅट आय हॅड पास द एक्झामिनेशन. यामध्ये किती कॅपिटल लेटर्स असली पाहिजेत याचा आपण नियमानुसार विचार करूया. आता पहिलाच आपला नियम आहे की वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटर्सने असली पाहिजे. त्यानुसार गीता मधला जी आहे किंवा गीता हे एक प्रॉपर नाउन आहे, त्यामुळे नेहमीच जरी वाक्याची सुरुवात होताना अक्षर कॅपिटल असलं पाहिजेच, पण ते प्रॉपर नाउन असल्यामुळे सुद्धा त्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे. त्यामुळे इथे जी. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर बघा आय दिसतोय. आय आपला शेवटचा नियम आहे द वर्ड दॅट नेम्स युअर सेल्फ. म्हणजे आय हा नेहमी स्वतःबद्दल आपण बोलतो त्यावेळी आय हा इंग्रजीमध्ये नेहमी कॅपिटल असला पाहिजे, त्यामुळे हा आय सुद्धा नेहमी कॅपिटल असला पाहिजे. आय हॅड पास द एक्झामिनेशन. अजून असा कोणताही शब्द दिसत नाही की ज्याचं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे, त्यामुळे इथे गीतामधला जी आणि आय हे 2 अक्षर कॅपिटल असले पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक बघा, पुढच्या पर्यायात उत्तर 2 आहे, तर पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर 2 आहे. तर बालमित्रांनो, आज आपण पंक्च्युएशन मार्क यातील पहिला जो भाग आहे कॅपिटलायझेशन याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण त्याचे नियम बघितले, नियमानुसार कशा प्रकारे प्रश्न येतील त्याचा थोडा अभ्यास केला. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना या नियमांचा वापर करून काळजीपूर्वक प्रश्न सोडवा. नाही उरलेली जी पंक्च्युएशन मार्क्स आहेत त्यांचा आपण पुढील भागात अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.